हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनेल इझी स्टडी पॉईंट. सर्वप्रथम माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना, पालकांना आणि सर्व सबस्क्रायबर्सना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्ष म्हटलं की नवे संकल्प आलेच. बऱ्याच विद्यार्थ्यांनी संकल्प केला असेल की आजपासून मी नियमित अभ्यास करणार. तर हा व्हिडिओ खास करून SSCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून आपली 10वीची SSCची परीक्षा चालू होणार आहे. म्हणजेच अवघे 45 ते 50च दिवस बाकी आहेत. मग अजूनही अभ्यास नाही झाला का? कसं होईल माझं? आता एवढ्या कमी दिवसात कसा काय सिलेबस कंप्लीट करू? असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलला व्हिजिट करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहतील. सध्या आपली प्रायोरिटी ही मोबाईल खेळ नसून SSCची परीक्षा आहे. तर मुलांनो आणि पालकांनो, अजिबात घाबरू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन वर्षाचा नवीन संकल्प करूया आणि जोमाने अभ्यासाला लागूया. बघा, आता ही वेळ आहे ती म्हणजे रिव्हिजन करण्याची. त्यामुळे सर्व लेसन्स थरली कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत बसू नका. महत्त्वाचे प्रश्न पाठ करण्यावर भर द्या. सगळ्यात अगोदर तुमचं टार्गेट ठरवून घ्या. धड्यांचं वेटेज समजून घ्या. ज्या धड्याला जास्त वेटेज आहे तो पाठ करण्याचा सराव करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली एक सवय असते, ती म्हणजे आपण सोपं काम अगोदर करतो. पण असं करू नका. जो विषय किंवा जे काही प्रश्न तुम्हाला कठीण वाटतात ते अगोदर पूर्ण करा. आयुष्यात पण हाच फंडा महत्त्वाचा ठरेल मित्रांनो. जे कठीण काम ते अगोदर करून घ्या. आता जर विषयानुसार बघायला गेलो तर बघा, सायन्स हा विषय बऱ्याच जणांना कठीण वाटतो, पण त्यात अवघड असं काहीच नाही. आत्ताच्या प्रश्नपत्रिकेनुसार बरेच प्रश्न हे आकृती बेस्ड असतात. त्यामुळे सर्व आकृत्या जर व्यवस्थित नावासह बघून घ्या आणि वेळ असेल तर काढून देखील पहा. नंतर केमिकल रिॲक्शन्स लिहिण्याचा प्रयत्न करा. आकृतीवर आधारित जे प्रश्न असतात ते पाठ करा. गणिताची जी काही सूत्रे आहेत ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रमेय लिहून काढा. मराठी, हिंदी या विषयांमध्ये तुम्ही रायटिंग स्किल म्हणजेच पत्रलेखन, निबंध, कथालेखन यावर भर द्या. हे रिकाम्या वेळेत वाचण्याचा प्रयत्न करा. भूगोलाचे नकाशा वाचन करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विषयाला 5 ते 6 दिवस देऊ शकता. तुम्ही मार्केटमध्ये जे नवनीतचे प्रश्नसंच उपलब्ध आहेत ते सुद्धा रिफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजेल. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. एका बुकमध्ये सर्व इम्पॉर्टंट सूत्रे, नकाशे, डायग्राम्स, निबंध यांची नोंद ठेवा. आणि कोणतेही काम अर्धवट ठेवू नका. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की तुमचं टार्गेट प्रथम ठरवा आणि ते कंप्लीट कसं होईल यावर भर द्या. आता अभ्यास कसा करावा? तर तुमची विल पॉवरच तुमचा अभ्यास करून घेणार आहे. मला पास व्हायचं आहे, मला 90 अबोव जायचं आहे, अशीच तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे. तर सकाळचा वेळ हा अभ्यासासाठी खूप चांगला असतो मित्रांनो. ज्यावेळेस तुमचा मूड खूप फ्रेश असतो, मेंदूसुद्धा तल्लख असतो. त्यामुळे सकाळी अगोदर काल मी काय वाचलं आहे किंवा काल मी काय पाठ केलं आहे हे रिकॉल करा. सतत एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर 1.5 ते 2 तासांनी दुसरा विषय घ्या, विषय बदला. दर 1 तासांनी 5 ते 10 मिनिटाचा मधून ब्रेक घ्या. पण हो, ब्रेकमध्ये तुम्हाला मोबाईल वापरायचा नाही आहे. मोबाईलपासून सध्या थोडं दूरच राहा. पुरेसं पाणी प्या, ज्यामुळे तुम्हाला दिवसा झोप येणार नाही. पौष्टिक आहार घ्या आणि जंक फूड सध्या टाळाच. तुमची हेल्थसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. 6 ते 7 तास झोप घेतलीच पाहिजे. रात्री झोपताना उद्याचा प्लॅन निश्चित करा की उद्या मला काय करायचं आहे हे रात्रीच ठरवून ठेवा. उद्या मी कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे, मला उद्या काय पाठ करायचं आहे, हे जर का रात्रीच ठरवून ठेवलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी अभ्यास करणं सोपं पडेल. आता लास्ट बट नॉट लिस्ट, बी पॉझिटिव्ह. नेहमी सकारात्मक राहा. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. चला तर मग, शुभस्य शीघ्रम. चांगल्या कामाला उशीर का करावा? आत्ताच नवीन वर्षाचा नवीन संकल्प करा आणि अभ्यासाला लागा. विश यू ऑल द बेस्ट टू ऑल माय स्टुडंट्स. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.